रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी संतोष लिंगा पताड, राहणार कलासपूर. आता आपण सध्या आलेलो आहे आनवली गावामध्ये बापू गोडके यांच्या उसाया प्लॉटमध्ये. तर नमस्कार. नमस्कार. आपली शेतकरी बांधवांना ओळख करून द्या आपली. नमस्कार, माझे नाव बापू गोडके, मी आनवलीचा रहिवासी आहे. आणि यांच्या सल्ल्याने आता या ऊसाची 7 महिन्याचा ऊस आहे. हा पाला काढून ह्या स्टेजला गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला ज्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये आलो होतो त्यावेळेस ऊसाची कंडिशन लयच विचित्र होती. आणि त्यावेळेस आपल्याला जास्त पाऊस पडल्यामुळे हा ऊस पिवळा होऊन पूर्ण मी मोडण्याच्या तयारीत होतो. यांचा सल्ला घेतल्यानंतर यांनी सांगितले, बाबा सुरुवातीपासून ज्ञानशक्ती, रूट मॅजिक हे सोडल्यानंतर मला फुटवा ऊसाची संख्या मेंटेन झाली. ओके, एक शिवडी ऊस होता पहिला. एक शिवडी ऊस होता. तिथनं फुटवा हा ऊसाची संख्या मेंटेन झाली. तेव्हापासून ह्याचं सगळं प्रोडक्ट जी काय असेल ती ज्ञानसमृद्धी ही वापरल्यानंतर आतापर्यंत ऊस हा 12-13 कांड्यावर गेलेला आहे. आतापर्यंत ह्या ऊसाला आपले 3 डोस झालेले आहेत रामा ॲग्रोचे. सुरुवातीला आपण ह्यांना ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोनचा डोस दिला. तिथून पुढे 1 महिन्याने त्यांना आपण बायोसमृद्धी, ऑल इन वन, रूट मॅजिक असा डोस दिला. आणि मागल्या महिन्यामध्ये आपण ह्याला ऊस स्पेशल, रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती ऊस स्पेशल आणि मायक्रोनचा आणि रूट मॅजिक असा डोस दिला. तर तुम्हाला आपण जे काय डोस दिलं त्या डोसचा तुम्हाला कसा रिझल्ट येत गेला? सुरुवातीपासूनच पहिला डोस घेतल्यानंतर मला रिझल्ट आल्यानंतर मी दुसरा परत डोस घेतला. पहिला रिझल्ट किती दिवसात आला ते सांगा. पहिला ऊस म्हणजे पाण्यानं ही प्लॉट गेल्यापासून कापल्यापासून मी पहिला डोस एक कापण्यानंतर 20 दिवसांनी दिलता. हा पाण्यात गेलेला ऊस होता. फिरून कापून म्हणजे लागण सप्टेंबरच्या असल्यापासून डिसेंबरला कापणी केली ह्याची बुडापासून. डिसेंबरपासून आज तागायत ह्याला पाणी फक्त 2 तास आहे. पाणीही कमी आहे. त्यांचं 3 डोस घेतल्यापासून ऊसाला बेसल डोस आतापर्यंत दिलेला नाही. आता ही जी आपण ज्ञानसमृद्धी, आता जर बेसल डोस टाकला असता तर ऊस भाडाडून जळून गेला असता. यांची औषधं वापरतोय तेव्हापासून ऊसाची स्टेज बी आहे असे थोडकं पाणी म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असून 2 तास फक्त पाणी असल्यापासून हा ऊसाचा प्लॉट दिसतोय हाय असा. आम्हाला थोडा सगळा ऊस फिरून दाखवा. चला दाखवा. हाईट माझ्या डोकीच्या वर आणि वाड्याचा पोत हा फक्त ज्ञानसमृद्धी, ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आतापर्यंत ह्या स्टेजला आलेला आहे. बिर बांधलाय ऊस कसा बांधला? नंतर ह्याची जाडी ही बाकीच्या क्षेत्रापेक्षा ऊसाची जाडी व्यवस्थित आहे. कारण पेऱ्यातलं अंतर ही 5 इंचाच्या आसपास अंतर गेलेलं आहे. इतर ऊस शेती बागायतदारांना कसं सांगाल की बाबा कमी पाणी असल्यानंतर काय नियोजन केलं पाहिजे? इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हा प्रोडक्ट वापरून शेतीत पाणी कमी जरी असलं, बेसल डोस टाकल्यानंतर ऊसाला सुकवा जास्त म्हणजे भडाडतो ऊस. कमी पाण्यात सुद्धा ही औषधं वापरली तरी काही अडचण नाही. आता मी स्वतः वापरलंय. त्यात ऊसाची संख्या किंवा ऊसाची जाडी तुम्हाला बघा. एवढंच कारण पाणी कमी असलं तर वनावटी गुण राहतोय आणि ऊसाची जाडी आणि निघणारं फुटवं त्यातनं एवढा आपल्याला फायदा होतोय. आणि हवा खेळल्यानंतर ऊसाची जाडी किंवा ही पानाची रुंदी वाढू शकते. पोषक वातावरण तयार होतं, त्याला पोचतोय चांगला ऊस म्हणजे. हा शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट बघा तुम्ही. नाही काय ना, आता 12-13 कांड्यावर उंचीला आहे. अजूनही हा डबल ऊस होऊ शकतोय. तिथनं पुढं अजून कालावधी ह्याचा जास्त आहे. कारण ह्याची जाडी आहे आणि पेऱ्यातलं अंतर इतीच्या पुढं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असं तुमच्या शेतामध्ये बदल घडवायचा असेल ऊसाच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही अवश्य रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरा. इथून पुढच्या काळात आपण ह्याला रामा ॲग्रोटेकचे डोस अजून देणार आहे. आणि त्याचा काय रिझल्ट तुम्हाला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.